नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वीतील इतिहास व नागरिकशास्त्र यामधील प्रकरण क्रमांक 1 याचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला एकूण अनुक्रमणिकेमध्ये 11 प्रकरणं आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे भारतीय उपखंड आणि इतिहास. याबाबत आज आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. भारतीय उपखंड आणि इतिहास यात 3 मुद्दे आहेत. एक म्हणजे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. दुसरा आहे मुद्दा तो म्हणजे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. तिसरा आहे भारतीय उपखंड. पहिला मुद्दा आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. गेल्या वर्षी म्हणजे इयत्ता 5वीमध्ये आपण मानव आणि त्यांच्या भोवतालचा परिसर याचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले. आदिमानवाच्या जीवनातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्यांच्या परिसरातील बदलाशी कसे जोडलेले आहेत हे पाहिले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आढावा घेतलेला आहे. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. आता या ठिकाणी इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. ते कोणते? तर पहिला आहे आधारस्तंभ तो म्हणजे स्थल, दुसरा आहे काल, तिसरा आहे व्यक्ती व समाज. हे 4 आधारस्तंभ आहेत. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जात नाही. यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी आणि म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. आता आपल्या परिसरामध्ये जर पाहिलं तर आपल्या परिसरात कोणते व्यवसाय होतात, म्हणजे कोणकोणते व्यवसाय होतात, तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात, म्हणजे त्या परिसरात ज्या प्रकारची व्यवसाय होतात त्या प्रकारची आधारावरतीच पिके त्या ठिकाणी घेतली जातात. आता आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. म्हणजे तिथे ज्या ज्या वस्तू आपल्याला मिळतात त्याच्या आधारे आपण घर बांधणी वगैरे करतो. म्हणजे आता आपण बिडवाडी गावामध्ये राहतो, त्यामुळे आपल्याकडची बहुतेक घरं जी आहेत ही कशी आहेत तर जांभ्या दगडापासून बनवलेली आहेत. त्यासाठी इथे चित्रात दाखवलेली जे घर आहे हे या घराच्या सारखी आपली घरं बांधलेली नसतात. तर त्याकरता आपण एक जांभा दगड याचा वापर करून अशा प्रकारची घरं कधीतरी 1 मजली 2 मजली अशा प्रकारची घराची निर्मिती करतो. म्हणजे समाज जीवनसुद्धा त्यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचं जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचं असतं. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये, भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. त्यांचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावं लागतं. अशा पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीत इतर गोष्टींमध्ये सुद्धा फरक आढळतो. म्हणजे दोघांचेही
म्हणजे डोंगराळ प्रदेशातील लोक ज्या पद्धतीने राहतात तशाच प्रकारे मैदानी प्रदेशातील लोक राहत नाहीत, त्यांच्यामध्ये सुद्धा फरक आहे. आता आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती, प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधनं असतात. त्याच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धती व संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनाची उपलब्धता जिथे असेल तिथेच मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. म्हणजे याच्यात अर्थ असा आहे की जिथे आपल्याला ज्या गोष्टी आपण वापरू शकतो आणि ज्याच्यातून आपलं जीवन जगण्यासाठी उपयुक्त अशा ज्या साधनं आहेत जी तिथे मिळू शकतात, त्यावेळीच आपण त्या ठिकाणी वस्ती करून राहतो. वातावरण पण तसंच लागतं, हवामान तसं लागतं किंवा तेथील परिस्थितीसुद्धा आपल्याला आपल्या जीवनाला सुटेबल असावी लागते. कालांतराने या वस्त्यांची मग ग्रामवसाहतीमध्ये किंवा नगरामध्ये रूपांतरण होतं. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे, इतर कारणामुळे जगण्याची साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणं भाग पडतं. जे कधीकधी काय होतं की पाऊस भरपूर पडतो, कधीकधी पाऊसच पडत नाही, दुष्काळ होतो, ओला दुष्काळ होतो. म्हणजे पाऊस पडला जास्त तर ओला दुष्काळ होतो, पाऊस पडला नाही तर सुका दुष्काळ होतो. म्हणजे किंवा कधीतरी कुठल्या तरी लोकांनी आक्रमण केलं असेल तर अशा कारणांमुळे किंवा पूर आलेले असतील, अशी जी काही कारणं आहेत, या कारणामुळे काही वेळेला आपल्याला गाव सोडून जावं लागतं. ग्रामवसाहती, नगर उजाड होतात, अशा अनेक घडामोडी इतिहासात घडत असतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल याचं अतूट नातं आहे हे स्पष्ट होतं. दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. भारत हा आपला देश हा विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर. भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप अशी बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असाही करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचाच भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. पहिला मुद्दा आहे, जे पहिला या ठिकाणी भूप्रदेश आहे हिमालय. दुसरा आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. तिसरा आहे थरचे वाळवंट. चौथा आहे दक्कनचे पठार. पाचवा आहे समुद्रकिनाराचे प्रदेश आणि 6वा आहे समुद्रातील बेटे. आता इथे पहिला जो आहे तो म्हणजे हिमालय. या ठिकाणी आपल्या पूर्वेला असणारा हा हिमालय पर्वत. हिंदुकुश आणि हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाचे उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटांपासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा मार्ग आहे. या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलेला गेलेला आहे. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग यालाच काय म्हणतात तर रेशमी मार्ग असं म्हणून ओळखलं जातं. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवण्यात जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होतं. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमणांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आलेली होती. या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला तो मार्ग दिसतोय, खैबर खिंड. आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांची मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्याचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश
पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशापर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती, त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयाला आली. आता आपण तिसरा मुद्दा जो आहे थरचे वाळवंट, हा आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. या पाठाखाली असणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला नंतर दिले जातील, ते तुम्ही सोडवायचे आहेत.